जिल्हा अध्यक्ष माजी आमदार माननीय श्री कैलास पाटील साहेब, तसेच मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रजाक भाई तौर साहेब, ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र माननीय श्री ज्ञानेश्वर घोडके साहेब, देवकर साहेब, प्रदेशाचे सरचिटणीस आमचे मित्र गवळी साहेब, आमचा जिल्हा आज या ठिकाणी अतिशय असा आनंदाचा दिवस की एक नवीन पहाट, एक नवीन सुरुवात, आज एक नवीन चैतन्य आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे। तर मी सन्माननीय व्यासपीठ यांना विनंती करेन की महाराष्ट्राचे आराध्य दैवत माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। त्यानंतर सन्मान आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब यांचा सत्कार शेट्टी साहेबांनी केला असं मी त्यांना विनंती करतो। अशी वेळ असताना सुद्धा तौर साहेब, यानंतर आमच्या वैजापूरचं भूषण आणि महाराष्ट्र राष्ट्राध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांचा सत्कार फराद देशमुख हे करतील। आपल्या राष्ट्रवादी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे आणि मराठवाड्यात असे किसान सभेचे मराठवाड्याचे अध्यक्ष रजाक भाई यांचा सत्कार यानंतर आपल्या राज्यात साहेबच करतील अशी त्यांना विनंती करतो। अतिशय तत्ववान आणि अतिशय भाग घेतात कार्यक्रमामध्ये आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशावर अतिशय राष्ट्रवादीवर चैतन्य निर्माण झाले। शिवम भाऊ साहेब छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आणि इथं प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित आहेत, मी त्यांच्या शब्दसुमानाने स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आज या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करून मला वाटतं जवळपास 2च महिने झाले। मी या आमदार भारतीय जनता पार्टीत होतो आणि त्यांच्या जे महत्वाचे नेते केंद्रीय मंत्री कराड साहेब, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सावे साहेब आणि महामहिम राज्यपाल यांच्या मी फार आवडीचा कार्यकर्ता होतो। ते मला इतके मोठ्या पदावर असणारी व्यक्ती मला नेहमी फोन करून बोलवायचे, परंतु थोड्याशा कारणावरून मी भारतीय जनता पार्टी पक्ष सोडला आणि पूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो आणि तोच पक्ष मला अति चांगला वाटला आणि म्हणून मी आपल्या जिल्ह्याचे आमदार सन्माननीय कैलास पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधला। मी राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस जिल्हा अध्यक्ष आपले सुधाकर दादा सोनवणे होते त्यावेळेस मी जिल्हा कोषाध्यक्ष होतो। मी त्यावेळेस चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस दादाची टर्म संपली आणि वैजापूरचे आमदार
आपले भाऊसाहेब पाटील चिगळगावकर हे जिल्हा अध्यक्ष झाले. त्यांनी जिल्हा अध्यक्ष झाल्यावरून मला बोलून घेतलं आणि मला विचारलं कोणतं पद पाहिजे तुम्हाला सांगा मला. मी सांगितलं साहेब तुम्ही देणार ते पद. पण त्यांनी मला जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोर कमिटीचं सदस्य केलं. मी माझं यासाठी सांगतो की जो बोलतो त्याची पार्श्वभूमी पण आपल्याला माहित पाहिजे. आता आमच्या इथं खूप कष्टाने इथपर्यंत आलेले सर्व कार्यकर्ते नेते या, तर मी जास्त वेळ तुमची घेणार नाही. कारण इथं जे व्यक्ती जरी कमी दिसत असल्या तरी इथं खूप महत्वाच्या अशा व्यक्ती इथं उपस्थित आहेत. एका व्यक्तीची हो जाएगा एक फोन के ऊपर में आपने काम किया, आभारी हूँ. जो 20 साल में मेरा काम नहीं हुआ, तुमने एक फोन के ऊपर मेरा काम करके दिया. इससे ज्यादा और आप मेरे को सिर्फ आदेश के अंदर में अब आगे का काम कैसा करने का है ये हमारे ऊपर छोड़ दो. हमने इमीडिएट किला कार्यालय को फोन लगाया और हम दोनों सम्मानीय आमदार साहब और हम दोनों आधे घंटे में क्रीड़ा कार्यालय में गए और वहां से तुम्हारे लिए उन्होंने स्पेशल फॉर्म लाया और आज तुम्हारा वो भी काम हो गया. वो भी खुशखबरी तुमको, तुम्हारा व्यायामशाळा भी मंजूर हो गई, ज्याची आपण अतिशय अशी आतुरतेने शिवानी प्रभाकरराव मौशी. अरे शेख शकील रसूल गंगापूर तालुका. जालना जिल्हा. शाहनूर पटेल सिराज भाई. छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. कृपया त्यांनी समोर यावे. किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अलका वसंत हिवाळे. यानंतर पटेल भाई लेटर काय किसान सभेच्या काळू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येत आहे. किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब रामराव साळुंके जालना यांची निवड करण्यात येत आहे. त्यांनी कृपया समोर नियुक्तीपत्र घेण्यासाठी यावे. किसान सभेच्या जिल्हा अध्यक्षपदी जहागीरदार. किसान सभेच्या शहर उपाध्यक्षपदी शेख सत्तार रशीद छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात येते. शेख शकील शेख रसूल खान लखमान कादरी छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. किसान सभेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी फरहान बापू सत्तारबाई. साजिद बाई. अर्जुन बनसोडे. इधर दो साजिद. अलका हिवाळे. आयानबाई पटेल. शेख सुफियान भाई. मनोहर भाई.
रफीक भाई, शुएब भाई, इमरान भाई, सदस्यांचं या ठिकाणी भरपूर एक मिनिट यहाँ देखो गोळेगाव येथील नागरिक यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपल्या नियुक्तीला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नियुक्तीपत्र असो नियुक्तीपत्र आहे असं आहे का? सीधा करो पत्र. सरळ करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पीछे करो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा क्या वजह? एकच वादा. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती होईल. कृपया आपण आपल्या स्थानावरती स्थानावर व्हायचं आहे. राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभा मराठवाडा अध्यक्ष रज्जाक भाई यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभेच्या माध्यमातून मराठवाडाभर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना खरं म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी आणि शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घेणारे अजितदादा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभेचं जे काम या ठिकाणी चालू आहे ते अतिशय चांगलं आणि महत्वाचं काम चालू आहे. आणि दादांनी असे निर्णय घेतले की शेतकऱ्यांसाठी दादांनी एक कालच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना या योजनेचे 64 कोटी रुपये हे वैजापूर तालुक्यातील 4 लघुसिंचन योजनांचे माफ केले आणि जवळपास 8,500 ते 9,000 शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावरील जे काही कर्ज होते ते या ठिकाणी नील झाले. आणि अशा प्रकारचं काम माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कालच अशा प्रकारचा आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेला दिले आणि त्या स्वरूपातला एक परिपत्रक काढून हा आदेश जाहीर केला. मी अजितदादांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि अजितदादांनी या अगोदर सुद्धा 3 HP असेल 5 HP असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे बँकांनी 0% दराने द्यावा शेतकऱ्यांना अशा प्रकारचा निर्णय हे अजितदादांनी घेतलेले. आणि वित्तमंत्री असताना खरं म्हणजे राज्याचा जो काही वित्ताचा जो भाग आहे त्याचा ताळमेळ कसा घालायचा तो अजितदादांना चांगल्या प्रकारचा माहिती आहे. आणि गेल्या 35 वर्षामध्ये अजितदादांनी विविध प्रकारचे खाते सांभाळून चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं. आणि अजितदादा हे शेतकऱ्यांची कैवारी असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले. त्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचे चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्राला एक नवी दिशा द्यावी. शेतकऱ्याविषयी अशा प्रकारचे अनेक निर्णय आता वीज माफीचा जो निर्णय घेतलेला आहे दादांनी, त्यानंतर शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतचे जे काही कर्ज होते तो पण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. यानंतर सुद्धा अजून काही ज्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या त्या शेतकरी संघटनेच्या किंवा शेतकऱ्यांचे जे काही तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय निश्चितपणे दादा घेतील असा विश्वास. प्रवेश केला आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही जे पाऊल उचलू लागले, काय संदेश देणार याच माध्यमातून? आज छत्रपती संभाजीनगर येथे किसान सभेची आढावा बैठक, पक्ष प्रवेश सोहळा, नियुक्तीपत्र सर्व मराठवाड्यातून सगळे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, मराठवाडा उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
व त्यांची एक आढावा बैठक घेण्यात आली व सर्व कार्यकर्त्याचा प्रवेश करण्यात आला. बरं, याच माध्यमातून पुढं कसं तुम्ही नियोजन करणार आहे? आता सरने पण सांगितलं वैजापूरमध्ये मोठी सभा आणि बैठक तुम्ही घेणार आहे. अजितदादा पण ते कार्यक्रमामध्ये येण्याची शक्यता आहे. काय पुढं तुम्ही नियोजन करणार कार्यक्रमाचं याच माध्यमातून? आम्ही शेतकऱ्याच्या हिताकरता नेहमी म्हणत राहणार, सगळंच राहणार. शेतकऱ्याच्या आडी अडचणी दुखा सुखात त्यांच्या सोबत राहणार. आज किती पदाधिकाऱ्याने प्रवेश केला तुमच्या पक्षामध्ये? प्रमुख 20 ते 25 लोकांना, प्रमुख जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या मला 20 ते 25 लोकांना प्रवेश केला. याच माध्यमातून तुम्ही किसान शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काय आवाहन करणार आहे? शेतकऱ्याच्या आडी अडचणी दुखा आम्ही सोबत राहू, त्याच्याशी आम्ही वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. शेतकऱ्याकरता माननीय अजितदादा यांनी बरेच काही कल्याणकारी योजना केल्या आहेत. त्यात लाईट बिल माफी आहे, घरकुल योजना आहे, पीक विमा आहे, अनुदान आहे, सोयाबीन कापूस अनुदान योजना आहे. अशा कल्याणकारी बरेच काही शेतकऱ्याकरता योजना अजितदादा यांनी जाहीर केल्या. आपलं नाव? शेख रफ्तार, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा अध्यक्ष.